हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली थेट आपण डायरेक्ट मेसला चाललोय जेवायला. गाईज 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 2 मिनिटं गाईज 2 मिनिटं शांतता गाईज. चाललोय मेसला डायरेक्ट जेवायला. असा विषय. आज आपली रूम मध्ये नवीन खरेदी झालेली तव्याचं आगमन झालेलं आहे. तवा म्हणजे पॅन. आपण पॅन घेतलाय आपण रिलायन्स स्मार्ट मधून. स्मार्ट का मार्ट आहे का स्मार्ट आहे? डिजिटल आहे का? बरं चालतं. रिलायन्स डिजिटल डिजिटल तवा घेतलाय. बटन दाबलं की डायरेक्ट गरम होऊन जातं सगळं. भाज्या बिज्या आटत्यात जाग्यावर करपत्यात. चालते अशी नवीन खरेदी चालली. अशी खरेदी झाली नवीन. चालते गाईस. चाललोय तर मेसला जेवायला. जेवण बिवण करतो. मला दाखवतो जेवायला काही नियोजन आहे आणि भेटतो डायरेक्ट. चालते गाईस, बाय गाईस. जेवण बिवण मस्तपैकी झालेलं आहे, काय विषय नाही. जेवायला होते मागं झाडं कसले दिसतात मस्त. आईला मस्त झालाय सीन मस्त दिसतोय खाली. जेवायला होतं वांग्याचं भरीत सुक्क आणि पत्त्यामध्ये होती चवळीची भाजी वांग्याचं भरीत आणि अजून काय होतं, चवळीची भाजी वांग्याची भरीत, वरण भात चपाती. आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर ना थांबलो इथं. बॉईज गेलेत आपले झेरॉक्स आपली प्रिंट आणायला असाइनमेंटची. माझी त्या दिवशी काढलेली, त्यांचे राहिलेली. बॉईजला म्हणलं काढा प्रिंट भेट, काय विषय नाही. बॉईज मग गेले प्रिंट काढायला. बॉईज बघा, बॉईज इकडे थांबले ती दोघं बाजूला. ओमकार त्यांना म्हणलं या प्रिंट काढून मग जाऊ डायरेक्ट कॉलेजला. 2 वाजल्यात. 2चा टाईम आहे कॉलेजचा. ब्रेक नंतरचा तुम्हाला माहितीच आहे, मी आज सांगितलेला काय विषय नाही. आपल्या जुन्या व्यवस्था तर सगळ्या माहितीच असेल टायमिंग. त्याला ते जातो कॉलेजला प्रिंट वगैरे घेऊन. बोलायचं असलं तर पण काही विषय नाही. पेट्रोल पंप आले गाईज. ओके डन. गाईज पेट्रोल वगैरे भरलंय. जसं की तुम्ही मला बघितलं असेल पेट्रोल टाकाय घेतो गाडी. आता चाललं काय आता आता चाललोय कन्हेरीला. जवळ तरी केला का आवाज जायचा नाही. आता तिकडं आता चाललोय कन्हेरीला. आधी आम्ही इथं राहायचो जाताना मधून जावं लागतं. ही आमची जुनी रूम आहे. इथं आम्ही आधी राहायचो सगळ्यात वरच्या टॉपच्या फ्लोअरला. कसं आहे, आम्ही इथं राहिलो त्यावेळेस पण टॉपच्या फ्लोअरला राहिलोय. आता तिकडे राहतोय तिथं पण टॉपच्या फ्लोअरला राहतोय. कसं आहे, आम्हाला सवयचं टॉपला राहायची कायम. आता चाललोय कन्हेरीला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात प्रसिद्ध देवस्थान आहे मारुतीचं. मारुतीचं प्रसिद्ध देवस्थान, प्रसन्न देवस्थान आणि काय रे, जुनं देवस्थान आहे. आणि खूप म्हणजे नाही, खूप 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 प्रसिद्ध आहे. लांब लांबनं भाविक भक्त येत असतात मारुतीला. शनिवार आहे आज. शनिवार असल्यामुळे आम्ही तिघं पण चाललोय. आज गर्दी असणार. आम्ही तिघं पण चाललोय तिकडंच. चालतंय तिकडे जातो, तुम्हाला दाखवतो. इतकं तिथलं महत्त्व सांगायचं म्हणलं ना तर खूपच आहे. तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगतो थांबल्यावरती. चालते तिथे गेल्यावरती डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. आता पोहोचलोय गाईज कन्हेरीला. कन्हेरीच्या मारुतीच्या मंदिरात. काय विषय नाही. श्री हनुमान मंदिर कन्हेरी. घ्या अजून एक द्या. अजून एक द्या 10. हा ते काहीच पाय वगैरे धुवायचे असतात. हातपाय बाहेरनं आलेला असतो आपण. आपले हातपाय वगैरे खराब असतात. तिथं आल्यावरती वॉश करायचे असतात.
काय नाव आहे चहाचं? काय नाव आहे चहाचं नाव काय? मीरावती चहा. मीरावती चहा आलोय गाईस. आता आलोय गाईस मीरावती चहाला चहा प्यायला, चहा टेस्ट करायला. ओळखीच आहे ना? कुठं होतं माहिती आहे का? कुठं? संसरचं तिथं. संसर. तेव्हापासून मी याकडे जाते. मी एकटा येत होतो. बरं. कुठनं तेव्हा हे रस्ता बंद होता. कुठं जायचं चहा प्यायला? संसर. इकडनं येताना जाताना अशोक म्हणत होता का टीव्हीच्या आहे किती किलोमीटर? तिथनं लांब होतं. नाही घरनं येता जाता किती किलोमीटर पडायचं तुला? 40-45. 40-45 किलोमीटर चहा प्यायला लागा. मग येत होतो. पाऊस चालू 40-45 किलोमीटर फक्त चहा प्यायसाठी जायचं. असे आमचे मित्र आहेत. 40-45 किलोमीटर फक्त चहा पिण्यासाठी जायचे. मीरावली चहा. जॉनी कॅन यू एक्सप्लेन कॉफी काय? चहा आहे का? मग चहा वरती काय आहे? कोरोनाच्या टाइमला ही वरती काय आहे ह्याच्या? कसली? चहाची का? चालते गाईज. ही मी टेस्ट करतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. ह्याचा काही विषय नाही. मीरावली चहा गाईज मस्तपैकी मीरावली चहा टेस्ट घ्यायला एक नंबर चहा आहे. काही विषय नाही. मला तो चहा जरा प्रेमिक्सचाच वाटला. पण चहा मस्त होता. प्रेमिक्स असा गुळाचा फ्लेवर येत होता, कारण गुळाचे फ्लेवर जास्त करून गुळाचे चहा प्रेमिक्सचेच असतात. जास्ती करून बोललो मी, सगळे नाही बोललो. जास्ती करून गुळाचे चहा प्रेमिक्सचेच असतात. त्यामुळे मला पण तो जरा प्रीमिक्स टाईप असा वाटला जिभेला. सांगू शकत नाही कसं होता. 100% सांगू शकत नाही जोपर्यंत आपल्या प्रोसिजर दिसत नाही. चहा एक नंबर होता. त्याच्यावरती बोलायचा विषय नाही. चहा एक नंबर होता, मस्त होता. आमचा मित्र आहे जॉनी. आम्ही त्याला म्हणजे मित्राचं नाव जॉनी नाही, त्याला आम्ही जॉनी बोलतो. त्याचं नाव वेगळं आहे. असं सीन आहे. आम्ही त्याला जॉनी बोलतो. त्यांनी आम्हाला लिहिलं त्याच्या आवडीचं चहा आहे ते. आणि त्याचे मला डाऊट आला होता सगळ्यात पहिल्यांदा की त्याच्यावरती ती पावडर काय आहे. ती पावडर चहाची पावडर होती. ती पावडर होती गुळाची पावडर. ती गुळाची बारीक असं खिसलेली ती जी पावडर बारीक असते ती वरून त्याने टाकली होती. एकदा नाही का माझं मी तर कन्फ्यूज झालो, नक्की कॉफी आहे, नक्की चहा आहे की नक्की बूस्ट आहे. कारण बूस्टवरती ते हॉट चॉकलेट आपलं बूस्ट त्याच्यावरती पण चॉकलेटची पावडर टाकतात. कॉफीच्यावरती पण कॉफी स्प्रिंकल करतात. आणि हे नवीनच पहिल्यांदाच बघायला भेटलं मला. त्यामुळं ते नवीन आपल्या बघायची, टेस्ट करायची, अनुभवायची सवय लागून गेली. त्यामुळे काही विषय नाही. मस्त थम्सअप त्या चहाला. कोणाला ट्राय करायचं असेल करू शकता. पालखी महामार्गावरती चहा आहे तो. पालखी हां चहा आहे तो. मस्त चहा आहे मीरावली चहा. मला वाटतं काटेवाडी कनेरी त्या तिथं आसपासच आहे, त्या रोडलाच आहे. मस्त चहा आहे. आणि तुम्हाला महत्त्व सांगायचं राहिलं आणि त्या विशेष प्रसिद्ध काय, प्रसन्न इतका फेमस काय कनेरीचं मारुती, जिथं आपण दर्शन घ्यायला आपण लांबून एवढ्या 10-12 किलोमीटरवरून का गेलो. आजूबाजूला तिथं पण हनुमानाची, मारुतीची अशी मंदिरं आहेत. आपण तिकडंच का गेलो. तिथं लांबून भाविक भक्त येतात. लांबून म्हणजे 100 किलोमीटर म्हटलं तरी येतात दर शनिवारी. कारण तिथले महत्त्व खूप आहे. नवसाला पावतो. खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे. एक उदाहरण जर द्यायचं झालं तर पवार फॅमिली म्हणजे शरद पवार, अजित पवार यांची फॅमिली, पवारसाहेबांची, अजितदादांची फॅमिली, ज्यावेळेस त्यांचा प्रचार असतो इलेक्शनचा, म्हणजे एक उदाहरण सांगतो म्हणून, त्यांचा राजकारणाचा देवाचा कुठे संबंध नाही, पण एक उदाहरण सांगतोय. उदाहरण जस्ट श्रद्धेचं उदाहरण सांगतोय की ज्यावेळेस पण त्यांना प्रचार करायचा असतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ते नारळ, प्रचाराची सुरुवात तिथं नारळ फोडतात मारुतीला, त्या हनुमानरायाला. तिथं ते पाया पडतात, तिथं नतमस्तक होतात. आणि मग तिथनं पुढं त्यांची प्रचाराची सभा तिथंच होती, त्या मारुतीच्या दारात पहिली सभा होती. तिथनं पुढं त्यांच्या अख्ख्या महाराष्ट्रात किंवा अख्ख्या मतदारसंघात त्यांचा प्रचार सुरू होतो. एवढं ते प्रसिद्ध आहे, एवढं प्रसन्न देवस्थान आहे. तिथं नाही का लांब भाविक भक्त येतात. त्यामुळे आम्ही पण जातो व सारखं, नाही म्हटलं तरी महिन्यातून, नाही म्हटलं दर शनिवार तर जाणं असतंच. कधी मिस झालं तरी एक हा शनिवार गेला एक पुढचा नाही का एक मध्ये सोडून असं तर 100% जातो, काही विषय नाही. आम्ही जाणं असतं. आणि मला पण जरा हनुमानाकडे जरा मला जास्त जरा ओढ आहे, जरा मला आवडतं. असं काही विषय नाही की दुसरे देव नाहीत आवडत किंवा असं काही नाही. आपला एक ओढा असतो प्रत्येकाचा, तसं मला ते आवडतं, असा विषय.
चालतं. तिथं गेल्यावर मन पण आपलं प्रसन्न होतं, असं मस्त शांत असं वाटतं, काही विषय नाही. त्यामुळे तिथं जातो, जरा थोडा वेळ बसलो. तिथं कीर्तन पण चालू होतं आज. आणि दर शनिवारी त्यांचा प्रसाद असतो 5 नंतर मला वाटतं. संध्याकाळची आरती असते 6 नंतर त्यांचा प्रसाद सुरू होतो, महाप्रसाद, दर शनिवारी. आणि सकाळी पण असतो, मला वाटते 12ची का काहीतरी आरती असते, त्यानंतर असतो दुपारी पण. चालते. आपल्या टायमिंगनुसार आपण जातो, नाही कधी भेटला नाही भेटला, पण प्रसादापेक्षा महत्त्वाचं असतं जाणं, तिथं बसणं जरा, ते नाही का, तिथलं ॲटमॉस्फिअर ते एक वेगळाच असतो, शांतता वेगळीच असते. कीर्तन तिथं ते कानावरती आवाज पडतायत. चालते. बाय गाईज. तुम्ही पण नक्की जावा. तुम्ही आसपासचे तिथल्या आजूबाजूचे असाल तर नक्की विजिट करा कनेरीचा मारुती टेम्पल. गुगलला पण लोकेशन आहे, त्यामुळे कोणाला जायचं असेल तर नक्की जावा. लांबून कुठून ब्लॉग बघत असाल ते पण नक्की जावा. एक्सप्लोअर करायचं म्हणून नाही, म्हणून तरी जावं, म्हणजे नाही का, तुम्हाला जरी नसेल जास्त देवाचं किंवा असं आवड, तर एक्सप्लोअर करायचं म्हणून जाऊ शकता. कसं पण जाऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनं. चालते गाईज. बाय गाईज. आजच्या पुरतं एवढाच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. बाय गाईज. लव यू.